चल अरे चल चल चल. अरे मी काय केलं यार? अरे मी काय केलंय? काय केलंय म्हणजे खोट्या सह्या केल्यास ना तू? मी नाही केलं कुठे तू नाही केल्या रघु? हो यानंच केला. याला तर पोलिसांच्या तावडीत दिलं पाहिजे. काय पोलिसाचे काय गुरु? अरे काय बोलतात बघ ना यार, तू काहीतरी बोल ना यार. काही कसं बोलणार ते काय बोलणार? अरे मी खरंच काही नाही केलं यार. काहीच केलं नाही म्हणजे मी पाहिलंय. खोट्या सह्या करणं गुन्हा आहे माहिती नाही तुला? अरे पण मी नाही केलं. अरे मी पाहिलं ना त्या हॉटेलमध्ये. अरे माझ्यासारखे खूप दिसतात. ए केडी गप्पा. तुझ्यासारखे दिसणारे खूप असतात, असतील तुझ्यासारखे दिसणारे खूप, पण तुझ्यासारखे किडे ना फक्त आणि फक्त तुझ्यातच आहेस. किडे नाही केडी मारणार आता तुला. आनंद, जे काही झालंय त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे आणि जे काही झालंय त्याने कंपनीचाच फायदा झालाय ना, त्यामुळे आता कशाला विषय वाढवतोय उगीच. फायदा? खोट्या सह्या केल्या त्याने, फायदा कसा होईल? श्रेयस, रघु, सॉरी, तुम्हाला काहीच माहित नाहीये. तुम्हाला नंतर सांगतो काय ते. सांगतो. झाला असेल फायदा मिस्टर गुरुनाथ सुभेदार, पण लोकांचा खोटा सह्या करणं हा एक क्राईम आहे, बरोबर आहे? केला असेल तुम्ही फायदा, पण यापुढे हा माणूस काहीही मिसयूज करू शकतो, म्हणून इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे. आनंद वानंद काय नाही. इकडे श्रेयस कोण आहे ते? सर मी श्रेयस, मी तुम्हाला फोन केला. हा केडी एक नंबरचा फ्रॉड आहे. आमच्या कंपनीच्या मालकाच्या खोट्या सह्या केल्या त्याने, ताब्यात घ्यायला. असले प्रकार आता भरपूर वाढले आहेत. मी याच्याकडे बघतोच आता, पण तुमच्यापैकी कोणीतरी चौकीवरती येऊन याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली पाहिजे. नक्की सर. श्रेयस आणि पानकर सर येतील. बोलले ताब्यात घ्यायला. अहो ताब्यात घ्या. अहो मी करत काही केलं नाहीये. अहो ऐकून घ्या सर. अहो सेफ गेम. तुला काय वाटलं तुझे ही नाटकं आम्हाला कळणार नाही का? अरे मूर्खा, तूच आधी काही बोलतोस पेपर बद्दल आणि तूच नंतर ते चेंज करतोस. इट्स सो ब्लडी गुरु स्टाईल. हे सगळं नाटक कळतंय आम्हाला. का करतोयस? बघा आनंद, मी जे काही वागलोय त्याबद्दल माफी मागून झालेली आहे. आता फक्त राधिकानं मला जी संधी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दॅट्स इट. हे तर एक ना एक दिवस होणारच होतं. राधिका काहून नाही बरं आली? माझ्यासोबत बोलायचंय. आता का बोलते? मला माफी मागायची आहे ना तिची. सॉरी आई, पण मी काही बोलले तर कदाचित आवडणार नाही तुम्हाला. राधिकाच्या सहनशक्तीला सुद्धा काही मर्यादा आहेत की नाही? प्रत्येक वेळेस तुम्ही तिला धर्मसंकटात टाकता. ह्यावेळेला ती नक्की रागावलीच. राधिकाची बाजू योग्य असली, खरी असली तरी सुद्धा प्रत्येक वेळी तिला तिच्या मनाविरुद्ध वागावं लागतं. ती तुमच्या मनाचा विचार करते आणि तुम्हाला हवं तसंच वागते. पण हे किती दिवस चालणार आहे अजून? म्हणजे आता विषय निघालाच आहे म्हणून मलाही माझं मत मांडावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही गुरुनाथच्या सतत पाठीशी उभे राहिलात हे मलाही फारसं काही पटलेलं नाही. राधिकाने जे काही नाव मिळवलेलं आहे ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे आणि गुरुनाथ ते बळकावू पाहतोय. ते त्याला सरळ मार्गाने मिळत नाही म्हणून वाम मार्गाचा उपयोग करतोय. गुरुनाथने कितीही काहीही केलं तरी एक लक्षात ठेवा, ती जागा राधिकाचीच आहे. नाही नानाजी. नाही नानाजी, आता ती जागा, ती पोझिशन नकोय. राधिका, आई माझा निर्णय झाला. राधिका, राधिका तुम्ही
हा बरं रागावली मायावरती. मी तिला समजावून येते. एकटं सोडा तिला थोडा वेळ प्लीज. अरे पण सौमित्रा हे प्रत्येक वेळेस होत आहे. रेवती आपण सगळेच शांत राहूया का थोडा वेळ? पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून काही फायदा आहे का? पण हे सगळं मायामुळे झालंय का नाही? मग मला तिला समजावू दे ना, मला तिची माफी मागू दे ना. आई मी प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला, आत्ता तिच्याशी काहीही बोलू नका प्लीज. मी गुरु सोबत बोलते ना, मी त्याला सांगते राहू दे राधिकालाच बॉस. हा तुम्ही दोघंही सोबत मोठी करा कंपनी, त्यात काय चाललंय अहंकार वगैरे. हा मी बोलते गुरु सोबत. काही गरज नाही गुरुशी बोलायची. आधी आग लावायची नंतर पाणी घालायचं. बाबा काय रे मूर्ख आहे ही, समजाव हिला. हिला म्हणा गप्पा बस आता बैताड. बाबा आपण सगळेच शांत राहूया का थोडा वेळ? सगळेच जण शांत राहूया. थोडा वेळ एकटं सोडा ना तिला, आपोआप काही प्रश्न सॉल्व्ह होतील. प्रत्येक वेळेला सगळे जण जाऊन तिला सल्ले देणार, अजून डिस्टर्ब नाही का होणार ती? हो साहेब मलाही तसंच वाटतं. कसं आहे आपण सगळे आहोत ना नंतर तिला समजावायला. निघेल काहीतरी चांगलं निघेल याच्यातून. काही ना काही चांगलं घडेल अशी श्रद्धा ठेवूया आपण. मला काय वाटतं आनंद, राधा आणि अथर्वला आपण कुठेतरी पाठवलं तर? अरे म्हणजे पिकनिकला वगैरे. पिकनिकला? अच्छा, पण तरी का? का म्हणजे काय यार, अथर्व बरोबर जरासा वेळ घालवेल ती. स्वतःच्या मुलाबरोबर वेळ घालवल्यावर जरासं बरं नाही का वाटणार? मूड नाही का चेंज होणार तिचा? पण तू वेडा आहेस का? नाही म्हणजे अथर्व आणि राधिका वहिनी ते दोघे फक्त गेले की परत तेच. अथर्वला परत गुरुची आठवण येणार, परत ती इनकम्प्लीटनेस. नाही रे, हा सोल्युशन नाही आहे बरोबर. सौमित्र, आय फील मॅमला ना खूप स्ट्रेस आलाय. शी नीड्स टू अनवाइंड. त्यांनी मेडिटेशन, योगा असं काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे त्या खूप रिलॅक्स होतील. नागपूर? मेडिटेशन. आय एम सॉरी जेनी, मी काही ऐकलं नाही तुझं. मी माझ्याच विचारात होतो यार, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही माझ्या डोक्यात असं चालू होतं आनंद की आपण समजा आपले नागपूरचे सगळे जुने मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे एखादं गेट टुगेदर ऑर्गनाईज केलं, अशा मस्त गप्पा होतील. त्या नॉस्टॅल्जियाचा पण त्रासच होणार कारण गुरुच्या आठवणी आहेत त्याच्यात. एक्झॅक्ट. ते सगळं फिरून ना शेवटी गुरुवरच येतं. तुम्ही किती विचार करता ना मॅमचा? करणारच ना जेन, सगळ्यात जवळची मैत्रीण आहे माझी. तिच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल ना ह्याचाच फक्त विचार करत असतो. काय केलं तर राधाचं आयुष्य असं छान, सुखाने आणि समाधानाने जगता येईल तिला काही कळत नाही यार. एकच उपाय आहे, गुरु बरोबर डिवोर्स. सर काय बोलताय तुम्ही? इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे विमेनसाठी हे खूप डिफिकल्ट असतं सर. म्हणजे एखाद्या बाईनी डिवोर्सचा विचार जरी केला ना तरी तिला त्या अख्ख्या प्रोसेस मधून जाताना खूप त्रास होतो सर. इट्स व्हेरी पेनफुल. बरोबर आहे तुझं जीव. म्हणजे हेच आपल्या भारतीय स्त्रियांचं वैशिष्ट्य सुद्धा आहे आणि हाच प्रॉब्लेम सुद्धा आहे. नाही भारतीय स्त्रियाच सोड, आपण सुद्धा या भारतीय संस्कृतीत लहानाचे मोठे होतो, त्यामुळे ना अशा या नात्यांमध्ये ना गुंतून पडतो यार आपण. म्हणजे कुठलेही पास तोडताही येत नाहीत आणि जर एखादी नवीन फोटो फ्रेम तयार केली तरी आपलं मन जुन्या आठवणीतच रमतं. म्हणजे तू हे मान्य करतोस ना की वहिनीने काहीतरी नवीन केलं पाहिजे? ऑफकोर्स यार, राधिकामध्ये कपॅसिटी आहे. माझं तर म्हणणं आहे ना तिने US ला यायला पाहिजे माझ्या बरोबर. अरे म्हणजे काय, मी ना मस्त तिला नवीन बिझनेस उघडून देईन, तिला पाहिजे तसं जगता येईल यार, तिथे मनासारखं काम करता येईल. मुळात नाही होणार तसं. मॅम नाही ऐकणार, कारण मॅमची तशी मेंटॅलिटी नाहीच आहे. मॅम का इनफॅक्ट विमेनची तशी मेंटॅलिटी नसते. विमेन नव्या फ्रेम मध्ये जुनी माणसं शोधत असतात. म्हणजे बाबा, आई, अथर्व यांना सोडून मॅम नाही राहू शकणार. बायकांचं कसं असतं ना, पेरेंट्सचं घर सोडून आल्यावर पण सगळं त्यांना करायला लागतं. सगळ्या ऍडजस्टमेंट्स करा, नवीन फ्रेम मध्ये स्वतःला फिट करा. इट्स डिफरंट. म्हणजे खरं तर मॅमवर आता इंडिपेंडेंट व्हायची वेळ आली आहे, पण ते नाही करणार.
अरे पण कधीपर्यंत हे सगळं सहन करायचं? काय ऍडजस्ट करायचं त्यांनी? मुळात ऍडजस्ट हा शब्द ना एकतर्फी नसला पाहिजे यार आनंद. निदान नवरा बायको मध्ये तरी प्रेम असेल ना तर सगळे प्रॉब्लेम सुटू शकतात यार. राधाला ना माझ्यासारखा नवरा पाहिजे होता. काय हवं ते करू दिलं असतं यार. कुठच्या कुठे गेली असती ती. एक मिनिट मी फोन आला. हा येस. जेनी, आता समय जे बोलला त्याच्यानंतर तुझ्या डोक्यात पण तेच विचार आले का जे माझ्या डोक्यात आलं? येस सर. हो ना. अरे मी केव्हापासून सांगतो त्याला की तू जाऊन एकदा बोल ना, म्हणजे असं व्यक्त हो. नको असं. सर आपण नको या टॉपिक वर बोलायला. अरे का? नाही. अरे कमॉन जेनी. यू वॉन्ट की राधिका वहिनी सोबत हे जे इनजस्टिस होत चालले ते कंटिन्यू व्हायचे का? नाही ना. सी गुरु, ही इज अ बायगॉन. ही इज अ पास्ट. ही शुड जस्ट बी डेड. शी शुड जस्ट मूव ऑन. किती इझिली बोलता ना तुम्ही मन हे सगळं. असं विमेन साठी इतकं इझी नसतं मूव्ह ऑन होणं. लेट इट बी. तुम्हाला नाही करणार सर. असं कसं नाही करणार? शनाया, मला सांग शनाया, वोंट शी मूव ऑन इन लाईफ? सर तिच्याबद्दल ना आपण बोलायलाच नको. ती एक्सेप्शन आहे. शी इज अ स्टुपिड गर्ल सर. तिचं जाऊ दे. तू मूव ऑन करणार? करेल ना. करणार? हा मूव ऑन करणार? शना आहे ना. हा शनाया करणार मूव ऑन. ही काय तिला काय काही करू शकते. बावळट आहे. चल लेट्स मूव ऑन. हे जाऊया ना. तो समय गेलाय फोन तो आई मला घर बनवायचं आहे पण मला जमतच नाही. घर बनवायचंय? हो. हे सोपं असतं ते. मी शिकवते तुला. बघ या आजोबांनी भिंती तयार करून दिल्यात ना तुला. हे इथे ठेवायचं. इथून ही खिडकी ठेवायची आणि हे जे आपण दार बनवलंय ना ते इकडे ठेवायचं. मग हे सगळं हळूहळू असं चिकटवायचं. आपला घर पटेल ना पण. नाही पडणार बेटा. माझं हे छप्पर घ्यायचं आणि ते बोललं. आता सगळे फ्रेंड्स माझ्यावर हसणार. आपलं घर तर कधीच तुटले बेटा. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावं. राधिका, मेली तुमची बायको राधिका. आता तिचा तुमच्याशी काही संबंध नाही आणि जो काही कागदोपत्री संबंध आहे ना तोही मला संपवायचा आहे. अथर्व, चल जा फ्रेश हो. बघू जेवण करू. नंतर काय करायचं ते करू. तुझं प्रोजेक्ट. पण माझा कॉल बाकी आहे ना. अरे जेवण झाल्यावर मी तुला मदत करायला तयार आहे ना. चल जा. काय झालं सोनबाई? अगं असं का बोलत होतीस? बाबा मला नाही वाटून राहिलं आपलं घर पुन्हा जोडलं जाईल. सुनबाई, पावसाळ्यामध्ये वादळ वारा येतो. अनेक घरांची पडझड होते. म्हणून का कुणी घरामध्ये राहणं बंद करतं? सोडून जातं घर. नव्यानं त्या घराची डागडुजी करून परत राहायला लागतं. अगं एक खांब कोसळला म्हणून काय झालं? पुढे आपण आपलं घर उभं करू. अथर्व आहे, तू आहे, सरिता आहे, मी आहे. आई खरंच आपल्या बाजूने आहेत का? सुनबाई, बाबा सांगा ना. एक लक्षात घे सुनबाई, आता या घराची मजबूत भिंत तू आहेस. आणि तूच जर अशी डगमगली ना तर आपल्या या घराचा डोलारा कोसळूनच पडेल. आता काही सावरण्याची इच्छाच राहिली नाही. असा जर विचार केला ना तर मग तू चुकतेस. हे बघ, कुणाच्या स्वार्थी वागण्यानं आपण आपली उमेद सोडणार असू
खरं चुकीचं आहे. अगं एक लढाई आहे, या लढाईमध्ये कुणीतरी जिंकणारच आहे. आणि पुढची प्रतिस्पर्धी जिंकली म्हणून आपण हरलो असं नाही. नव्या उमेदीनं जिंकण्याची जिद्द असायला पाहिजे, परत लढायला पाहिजे. बाबा पण हे सगळं किती दिवस चालणार अजून? सुनबाई, जोवर आयुष्य आहे तोवर असंच चालत राहणार. हे बघ, तुम्हा स्त्रियांना प्रत्येक प्रश्नांना सामोरं जावंच लागतं. प्रत्येक प्रश्नांना उत्तरं द्यायचीच असतात. ते म्हणतात ना, रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग. खरं तर सुनबाई, काय नाही करत की तुम्ही स्त्रिया? सगळंच करता. घर सांभाळता, मुलांना लहानाचं मोठं करता, नवऱ्याला काय हवं काय नको, पाहुण्यांची सरबराई, सारं सारं करतात. एक नाही 1000 कामं तुम्ही करता. बाबा हे सगळं काय मी केलं नाही का? मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले, पण सतत पदरी निराशाच आल्यानंतर मी तरी काय करणार आहे? म्हणून थांबावंसं वाटतं बाबा. नाही सुनबाई, मला अशी निराश हरलेली सुनबाई बघायची नाहीये. नाही, तू हवं तर वेळ घे, विचार कर आणि नंतर निर्णय घे. सुनबाई, तू जर उमेद सोडली, तू जर हरली, तर एक लक्षात घे, गुरु जिंकेल. जिंकेल याचा अर्थ त्याच्या स्वैराचाराला आणखी पंख फुटतील. मग ते तुला आवडेल का? आणि इतकं सगळं केलंयस तू, आणि एकाएकी असं सोडून द्यायचं वाऱ्यावर? नाही, तुला परत उभं राहावं लागेल. माझी उमेद आहेस तू सुनबाई, तुला जिंकायचं आहे, असं एवढंच कळतं मला. खूप मारलं का रे? मारलं नाही ग मावशी, धुतलं. पुअर केड्या. पुअर नाही शनाया, पुअर रेस्ट झालोय मी. आता मला रेस्ट घ्यावी लागणार आहे काही दिवस. केड्या, तुला कुठे कुठे मारलं रे त्यांनी? सगळीकडे मारलं. गालावर मारलं, हातावर मारलं, पाठीवर मारलं, पाठीच्या खाली. हळू ना मावशी, काय करू? त्याशिवाय त्याला बरं वाटेल का? शनाया, माझ्यासारखं तुझं नको होऊ देऊ. त्या गॅरीवर विश्वास ठेवू नको. त्या ऑफिस मध्ये सगळे मला दोष देत होते. मी म्हणत होतो याच्याकडे बघून, अरे गॅरी काहीतरी बोल, मला वाचव, मला वाचव. पण हा नुसता बघत होता. माहितीये, सेल्फिशच आहे गॅरी. करेक्ट आहे. मी त्याच्यासाठी सही केली, त्याने माझी ही हालत केली. यार केड्या, पण आता मी काय करू? पोलीस मला पण घेऊन जायला आले तर? नको नको, माझ्यासारखं होईल तुझं. अरे पण मग व्हॉट डू आय डू? कोणाकडे जाऊ? ऑलरेडी त्या गुड फॉर नथिंगचा ऍक्सिडेंट केल्याबद्दलचा ब्लेम आहेच माझ्या डोक्यावर. हा करेक्ट आहे. गुड फॉर नथिंग तुला तीच वाचवू शकते. व्हॉट? तू राधिकाकडे जा, तिचे हातापाया पड, पदर पसर, म्हण मला वाचव, मला वाचव. ती भेटेल का? पण मला न भेटायला काय झालं? ते म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे. वाळूचे तेल, सँड ऑइल. अगं तेच. ट्राय अगेन अँड अगेन. आय डोंट थिंक सो. मी एकदा FGP ला विचारते. ज्याकडे FGP आहे आपल्याकडे काहीच नाही. हॅलो. अरे यार, मी खूप मोठ्या मॅटर मध्ये अडकलीये. त्याच राधिकाच्या मॅटर मध्ये. काय करू? पण ओके ठीक आहे, ट्राय करते. या बाय. गॅरी, तू काही युजफुल नाहीये. आय हॅव फुल कॉन्फिडन्स की उद्या गुड फॉर नथिंगनी मला पोलिसात दिलं ना, तर तू मला काय सोडवणार नाहीस.
तुला असं वाटत असेल की तुझ्या दोन्ही हातांमध्ये मिठाई आहे, पण तसं नाहीये. ओके, सॉरी. डोंट बी सो डे ड्रीमिंग. तू 2 शिपवर पाय ठेवलायस, सो तू नक्की बुडणार. आय प्रॉमिस.